सैफी अस्पताल की शिकायतों के बाद मुंबई महानगर पालिका ने चौरनी रोड स्टेशन के पूर्वी हिस्से को गिरगांव के साहित्य संघ से जोड़ने वाले फुटओवर ब्रिज के पुनर्निर्माण कार्य पर रोक लगा दी है। अब ये फैसला स्थानीय नागरिकों में नाराजगी का कारण बन रहा है, क्योंकि लोगों को अब आवाजाही में काफी परेशानी हो रही है। बताया जा रहा है कि पुराने और जर्जर पुल को सुरक्षा कारणों के चलते पहले ही तोड़ दिया गया था, जिसके चलते अब लोगों की परेशानी बढ़ गई है। लेकिन अस्पताल की शिकायतों के चलते नए ब्रिज को भी नहीं बनने दिया जा रहा है। सैफी अस्पताल का कहना है कि प्रस्तावित जो फुटओवर ब्रिज बनना है वो अस्पताल के गेट नंबर 5 के सामने बन रहा है, जिसके चलते एम्बुलेंस, ऑक्सीजन टैंकर और अन्य आपातकालीन वाहन की आवाजाही में काफी जो बाधा है वो आ सकती है, जिसके चलते अस्पताल ने इस फुटओवर ब्रिज के बनने का विरोध किया है। अब इस पर मंत्री मंगल प्रभात लोढ़ा का भी बयान सामने आया है। उन्होंने कहा कि अस्पताल ने जो है अपने कॉन्टेक्स्ट का इस्तेमाल करके इस पर रोक लगाई है, लेकिन लोगों को इससे काफी परेशानी हो रही है। आम जनता को आवाजाही में दिक्कत हो रही है। ब्रिज अस्पताल के लिए बाधा नहीं बन रही है, लेकिन अस्पताल जानबूझ के इस तरह की जो बयानबाजी है कर रही है। ट्रस्टी से हम बात लगातार कर रहे हैं, लेकिन ट्रस्टी अभी तक हमारे सामने नहीं आई है ताकि हम उनसे डायरेक्ट कांटेक्ट कर सके। क्या कुछ इस पूरे मुद्दे पर उन्होंने कहा, सुनिए। कोई था ब्रिज जुना होने के कारण तोड़ दिया गया, नया ब्रिज का काम शुरू हुआ। सैफी हॉस्पिटल ने अपनी ताकत इस्तेमाल करके काम रुकवाया। ये वही सैफी हॉस्पिटल वाले हैं जिन्होंने यहाँ पर 2000 जो मुंबईकरों के लिए घर थे टेनेंट के, वो सारे घर इन्होंने अपने प्रोजेक्ट के लिए हथिया लिए और मुंबई के लोगों को इधर उधर भागना पड़ता है। वही अभी वापस यहाँ पर दादागिरी अपने पैसे का इस्तेमाल और ताकत का इस्तेमाल कर रहे हैं। मैं उनको रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप यहाँ लोगों को आने जाने के लिए ब्रिज बहुत जरूरत है, उसको बनने दीजिए। आज उनके ट्रस्टियों ने आकर कहा है कि हम आज आउट ऑफ बॉम्बे है, हम अगले 6 दिनों में आके मिलेंगे। यदि वो फ्राइडे को वापस आके शाम का 6 बजे का टाइम तय हुआ है, नहीं मिलेंगे तो फिर हम लोग यहाँ गिरगांव कर मिलकर तय करेंगे आगे क्या करना है। दादागिरी क्या सिवाय काय नाही। ते सांगता इथे बस स्टँड नको, लिफ्ट नको, स्टेअरकेस नको, ब्रिज नको, काही नको। हा फक्त आम्ही इथे मालिक आहे, कोणीच्या यामध्ये काय बोलायचं हक नाही। सैफी हॉस्पिटलमध्ये इथे गिरगावकरांसाठी चौरनी रोड स्टेशनचे आणण्या जाण्याचा एकमात्र रस्ता होता। ते ब्रिज जुना होता म्हणून तोडून घेतला। नंतर ते नवीन ब्रिजचं काम सुरू झाला। सैफी हॉस्पिटलवाले हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टाने ऑर्डर दिला, नवीन डिझाईन अप्रूव्ह केली, त्या नवीन डिझाईन प्रमाणे काम सुरू झाला। ते पण त्याने आपले ताकद वापरून ते काम रोखून ठेवलं आहे। आता 2 वर्ष झाले, दर महिन्यामध्ये ते ॲक्सिडेंट होता आणि सर्वांना फार त्रास होता। आम्ही कमीत कमी 25 वेळा त्याने भेटलो, म्युनिसिपल कमिशनरने पण भेटलो, म्युनिसिपलचे सर्व अधिकाऱ्यांना भेटलो, कोणाच्या कानामध्ये कोणाचे काय पडी नाही आहे। म्हणून आता आधी गिरगावकरांनी मोर्चा काढला आहे। आता ते ट्रस्टी सांगितलं आहे की आम्ही आज आउट ऑफ स्टेशन आहे, 4 दिवसची वेळ द्या, पुढच्या फ्रायडेने परत 6 वाला मी सर्वजण एकत्र होऊ। यापर्यंत त्याने काही मार्ग काढलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही नक्की करू। प्रत्येक आता जे होती ते आम्ही पेरिडिकल आंदोलन इथे सुरू ठेवू। सहाय्यक आयुक्त मांगर साहेबांना भेटलो होतो आणि मांगर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की मंगळवार बुधवार पर्यंत काहीतरी काम चालू करतो, परंतु मंगळवार बुधवार झाला, आज सोमवार। त्यामुळे आम्ही नाईलाजास्त हे आंदोलन जनआंदोलन केलेलं आहे, सर्वपक्षीय आंदोलन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज त्यांच्या ट्रस्टींबरोबर आमचे साहेब बोललेले आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना एक संधी देत आहोत की सोमवारी आज त्यांनी सांगितलं की आम्ही ट्रस्टी मुंबईच्या बाहेर आहेत आणि शुक्रवारची तारीख त्यांनी दिलेली आहे, संध्याकाळी 6 वाजता ते भेटणार असं आम्हाला प्रॉमिस केलंय। पुन्हा एकदा आम्ही एक वाट बघत आहोत, आमचा अंत पाहू नका। शुक्रवारी जर झालं नाही तर मात्र आम्हाला वेगळ्या मार्गाने हा प्रश्न सोडवावा लागेल, याची सर्वांनी तमाम गिरगावकरांनी नोंद घ्यावी आणि तमाम गिरगावकरांनी याहीपेक्षा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा ब्रिजचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। यासाठी तुम्हा आम्हाला सर्व गिरगावकरांचं सहकार्य अपेक्षित आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तरी सुद्धा यांनी काय कुठलं प्रेशर वापरून आणि बीएमसी आम्हाला कारण पण सांगत नाहीये। आता हे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आता एक शेवटची संधी आम्ही सैफी हॉस्पिटलला देत आहोत, नाहीतर मग आम्ही याच्या पुढे मोठं जनआंदोलन। ना पोलीस ना महानगरपालिका ना सैफी रुग्णालय गिरगावकर आज रस्त्यावर आलेला आहे। परत फ्रायडेने परत बघू।